नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन चॅनलवरती। तर आज आपण साडी ड्राय क्लीन कशी करायची ते पाहणार आहोत। ही साडी खूप घाण होती, हे पहा ड्राय क्लीन करून घेतलेली आहे। किती शाईन आलेले आहे, खूप छान। कमी वेळेत आणि कमी खर्चात ही साडी ड्राय क्लीन करून होते। किती महाग साडी असू द्या, एकदम चांगली घरच्या घरी ड्राय क्लीन होणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर पाणी घेतलेलं आहे इथे मी आणि डव शॅम्पू घेतलेला आहे, याच्याबरोबर कंडिशनरही आहे। व्हाईट कलरचा शॅम्पू घ्या जास्त करून। 1 चमचा नमक घेतलेला आहे आणि 1 चमचा विनेगर घेतलेला आहे। आणि आता शॅम्पू आणि कंडिशनर घालून घ्यायचे आहे। नमक घ्यायचे कशासाठी की कलर उतरत नाही कपड्यांचा आणि विनेगरने कपड्यांना शाईन येते। तर हे आता मी बनवून घेतलेला आहे लिक्विड। आणि टॉवेल घ्यायचा किंवा सुती कॉटनचा नॅपकिन घ्यायचा, कलर न जाणारा घ्या, म्हणजे नाहीतर कलर लागू शकतो साड्यांनाही। तर ही साडी घेतलेली आहे मी आता 2 कलर मध्ये आहे, पहा 2 कलर आहे। बॉर्डर आणि पदराला नंतर करणार आहे, फक्त मधली बाजू आधी करून घ्यायची आहे आपल्याला। आता चला तर साडी व्यवस्थित करून करायची, उलट्या बाजूने करून घ्यायची। खूप घाण हे पहा, फॉल खूप घाण आहे, हे सुद्धा आता स्वच्छ करायचे। तरी साडी मी आता अशी अंथरून घेतलेली आहे, अशी व्यवस्थित टेबलावरतीच घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपल्याला करता येते। आता नॅपकिन बुडवून घ्यायचा, जास्त पिळायचा नाहीये त्याला आणि एका साईडनेच करायचे आहे, जसं वरून खाली करतोय तर अशा बाजूनेच करायचे, एका ह्याच्यातच। आणि व्यवस्थित पुसून घ्यायचे, जास्तही वल्ला करायचा नाही आणि जास्त सुकाई ठेवायचा नाही। तर चला आता असे पुसून घ्यायची सगळी साडी आणि बॉर्डर आणि पदराला नंतर करायचं आहे। खूप छान शाईन येते, असे लिक्विड करून करायचे। हे पहा अशी पुसायची, व्यवस्थित एका ह्यानंच पुसत जायची। आता साडी आपण पुढं सारून घ्यायची, टेबलावरतीच घ्यायची, म्हणजे व्यवस्थितच पुसता येते आणि पुसून घ्यायची व्यवस्थित। मी 2-3दा बुडवून पुसून घेतलेला आहे, पिळून पुसून घ्यायचा व्यवस्थित। हे पहा आता पदरापर्यंत आले, पदरापर्यंत मी नंतर करणार आहे। आधी आता इथं पुसून घ्यायची व्यवस्थित आणि पाणी मी 2दा बदललेलं आहे। तर उलटी साडी करूनही पुसून घेते। हे पहा उलटी साडी केलेली आहे। उलटी साडी काही जास्त घाण नसते, पण पुसून घ्यायची, स्वच्छ होते। आता आपण पुसून घेतली आहे। आता पदर घेतलेला आहे मी, पदरही पुसून घ्यायचा। पाणी बदला, घाण झाले पाणी बदलायचे आणि लिक्विड तयार करूनच पुसून घ्यायचे आहे। आता पदरही मी पुसून घेतलेला आहे, आता उलटा करूनही पुसून घ्यायचा। आता बॉर्डर पुसून घ्यायची। बॉर्डरही पुसताना बॉर्डरच फक्त पुसा, साडीकडे जाऊ नका, नाही कलर जर बॉर्डरचा सुटत असेल तर साडीला लागू शकतो। मी आता पुसून घेतलेले आहे। आता फॉल व्यवस्थित पुसून घ्यायचा। उलटी पण आता बॉर्डर पुसून घेतलेली आहे। आणि आता फॉल बघा किती घाण आहे, हे पहा खूप घाण आहे। फॉल चांगला व्यवस्थित पिळून कपडा घेऊन पुसून काढायचा। पूर्ण साडी पुसून आता सुकवून घ्यायची आहे। हे पहा मी हवेत आता सुकवून घेतलेलं आहे, पंख्याच्या हवेला। आता सिल्क मोडवर प्रेस करून घ्यायचे आहे याला। हे पहा खूप चांगली शाईन आलेली आहे आणि हवेतच वाळवायचे आहे, उन्हात बिलकुल वाळवू नका याला। आणि सिल्क मोडवरच प्रेस करायची, म्हणजे छान प्रेस होते। तर अशी मस्तपैकी प्रेस करून घ्यायची व्यवस्थित। हे पहा मी प्रेस करून घेतलेले आहे, खूप छान शायनी आलेले आहे। पहा खूप छान स्वच्छ झालेले आहे, कलरही किती छान उठून दिसायला लागलेला आहे। तर नक्की असे करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।